अनुभवी खेळाडू पंच म्हणून पंचांचे काम पाहता स्क्वेअर लेग अंपायर बंडाऊर पांगारे आणि स्टंप अंपायर म्हणून पंचांचे काम पाहतायत आबाद चौधरी. कोण होती पूर्ण नाही ओळखली. हा जिंकली ना मग. बॉलर तयार, बॅट्समन तयार. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, शरीरवेधक मारा. यावेळेस डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. सिन्नी मोरे वर्सेस प्रीकॉम, हाय व्होल्टेज ड्रामा, रंगतदार लढत. भाईजान यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मोठा फटका, बॉल होत आहे. फलंदाजी क्रीज वरती मयूर तांबट, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस क्रिकेटिंग शॉट ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल धाव प्राप्त होतीये. एका बाजूला आक्रमण, एका बाजूला डिफेन्स, एका बाजूला कबीर तर दुसऱ्या बाजूला मयूर. अगदी बॅलन्स टीम प्रीकॉम संघ अगदी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा घेऊन मैदानामध्ये उतरली आहे पूर्ण ताकदीनिशी. पॉवर प्लेचा षटक असेल, 2 षटक पॉवर प्लेचे असतील. लॉंग ऑन बाहेर. यावेळेस फसवा चेंडू टाकलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. अल्टी पलटी मारण्याचा प्रयत्न होता, बीट केलंय. यावेळेस फुलरल्यांचा चेंडू होता, चेंडू जाईन 1 बाउन्स ओव्हर द रॉप. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील 4, चौकार. धाव फलकावरती आहेत धावा 8. अजूनही एका षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. कबीर आपण पाहिलंय शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 3 चा बेस्ट खेळाडू, बेस्ट बॅट्समन या सन्मानाने सन्मानित केलं होतं त्याला. मोठे फटके खेळण्याची क्षमता नक्कीच त्याच्यामध्ये आहे. जीवनदान मिळालं त्याच्यामुळे आत्मविश्वास तर दुणावला आहे. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जाईल, थेट सीमा रेषेपार. षटकार, अप्रतिम फटका कबीरच्या बॅट मधून. ग्रामीण क्रिकेटमध्ये फारसे फटके पाहायला मिळत नाही, तो फटका त्याने त्याच्या बॅट मधून दाखवलाय. होय, तोच कबीर आहे. आत्ताच झालेल्या जिल्हा प्रमुख चषकामध्ये इंजुर्ड झाला होता, छातीत चमक होती. बरेचशा खेळाडूंना त्याचा निर्णय मान्य नव्हता, तरी तो कोणाचाच ऐकत नव्हता. अगदी शेवटी फायनली रमेश बाप्पू कोंडेंनी येऊन त्याला सांगितलं की बाबा आधी जीव महत्वाचा आहे, तेव्हा कुठे जो शांत झाला. आणि बरेचशा क्रिकेट प्रेमींना त्याचा खटकण्याचा निर्णय होता की एवढं छातीमध्ये पेन करत असताना तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. का तर माझा संघ आता अडचणीत आहे. ज्या संघाने मला ओळख दिली, नाव दिलं, पैसा दिला, ग्लॅमर दिलं, आणि तो संघ अडचणीत असताना मी का मैदानाच्या बाहेर मध्ये राहू. बॉलर कोण आहे? बॉलर दादा, बॉलरचं नाव बॉलर तयार. यावेळेस क्रिकेटिंग शॉटचा अद्भुत नेत्रदीपक फटका मयूर तांबटच्या बॅट मधून आलाय. षटकार, 20 धावा. अगदी पाहायला गेलं तर मयूर तांबटचं अर्ध आयुष्य तर इथं शिंदेवाडीत क्रिकेट खेळण्यात गेलं. एक अष्टपैलू खेळाडू, शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये शिंदेवाडी गावातून खेळलेला हा खेळाडू अगदी जेतेपद मिळवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 1 चा थरार आपण याच मैदानावरती पाहिला.
आणि याच मैदानावरती त्याला शिवगंगा प्रीमियर लीग पर्व 1 चा अष्टपैलू खेळाडू म्हणून मालिकावीर या सन्मानाने सन्मानित केलं होतं. हे स्टेडियम आहे साक्ष देणार. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, वाईट. गोलंदाजाला दंडित केलंय अंपायर्सनी. अवांतर धावेने धाव फलकामध्ये वाढ होईल. 21 धावा. यावेळेस पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानामध्ये होतोय हाहाकार. पंचांचा इशारा, चौकार. 25 धावा. मयूर तांबट ऑन फायर. 3 चेंडू 11 धावा. दुसऱ्या बाजूला सौरभ गोगावले 5 चेंडू 13 धावा. अगदी वादळ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज. यावेळेस फ्लिक केला. एक चांगला क्रिकेटिंग शॉट ऑन साइडला खेळलाय. सिंगल धाव प्राप्त होतीये. 2 मोठे फटके खेळल्यानंतर देखील सिंगल धाव. हे आहे क्रिकेट. 3 चेंडू 26 धावा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू. इथे पारितोषिक जमा होतंय आबांसाठी. अंपायर आबांसाठी. जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने वाईट दिला तर राहुल चौधरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जमा होतंय. गोट्या अंपायर सारखा वाईट देऊन दाखवावा. आव्हान आहे तुम्हाला. यावेळेस फ्लिक केलाय. 2 धावा इथे डिक्लेरेशन झोन मध्ये. 4 चेंडू 29. आबांचं आणि राहुल चौधरी यांच्या मैत्रीचं नातं काहीच वेगळंच आहे. मैत्री बरोबरच भावकी. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला ऑन साइडला. 5 बॉल. करण होतच वाटतं ना. लिफ्टी आहे ना करण पण. नाही नाही. 5 बॉल 30. या उन्हाच्या तीव्रतेमध्ये हव्याची वाऱ्याची तीव्र झळक. वाईट चेंडू. राहुल चौधरींचं आव्हान आबा चौधरी स्वीकारणार का? 5 चेंडू 31 धावा. यावेळेस क्रिकेटिंग शॉटचा अद्भुत दर्शन. पुन्हा एकदा तोच फटका. बॅक टू बॅक षटकार मयूर तांबटच्या बॅट मधून. इथं वापरली नाहीये ताकद, इथं वापरली फक्त नजाकत. चेंडूला पाठवलं थेट सीमा रेषेच्या पलीकडे. 37 धावा. 12 चेंडूंचा शिल्लक खेळ पूर्ण झालाय आणि 37 धावा धावफलकावरती आहेत. अगदी एका बाजूने आक्रमण होतं आणि एका बाजूला डिफेन्स. परंतु आता थोडंसं समीकरण चेंज झालंय. आता दोन्ही बाजूंनी आक्रमण चढवलंय गोलंदाजावरती. चला स्पीडअप करा. अजूनही बाकी सामने खेळवायचे आहेत. वेळेचे बंधन नक्कीच असेल. युवा नेते अशोकजी वाडकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. विनंती असेल अशोक भाऊंना व्यासपीठावरती यायचंय. प्लेयर आले
आज त्यांची उपस्थिती नक्कीच दर्शनीय असेल. ॲज अ प्लेयर म्हणून ते आलेत. अशोकजी वाडकर कायमच खेळाडूंना प्रोत्साहन करणारं नाव. यावेळेस फ्लिक केला ऑन साइडला. लाजवाब फटका. निर्णय गेला हायकोर्टात. षटकार. वा, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता परंतु त्याला भिरकावून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. युवा नेते अशोकजी वाडकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. बॉलर खाली. चेंडू जाईल सीमा रेषेपार. चौकार. कबीरने आता त्याच्या तोफांमधील तोफ गोळे बाहेर काढायला सुरुवात केली आहे. 9 चेंडू आणि 26 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 47 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फ्लिक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल अगदी बुलेटच्या वेगाने सीमा रेषे पार. षटकार. अगदी 2 फलंदाज असे काही फटके खेळत आहेत. शिंदेवाडी गावचे माजी उपसरपंच मयूर जी गोगावले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील शिवगंगा प्रीमियर इंडस्ट्रियल प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत. 53 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 53 धावा. दोन्ही सलामीवीर आक्रमक रवैयामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला प्रहार केलाय. चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमा रेषे पार. चौकार. 11 चेंडू 36 धावांवरती वैयक्तिक खेळतोय कबीर. दाखवून दिलंय त्याने का मी यावेळेस फटका खोदून काढला. फिल्डर तिथे आहे. फिल्डर म्हणून फक्त दर्शक अडवण्याचा प्रयत्न होता परंतु चौकार. अगदी गिअर नाही तर कबीरने गिअर बॉक्स चेंज केलाय. 61 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 40 धावा. अगदी आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. स्लोअर वन परंतु तोच रिझल्ट. चेंडू जाईल सीमा रेषे पार. षटकार. काय अप्रतिम फटकेबाजी करतोय कबीर आपल्या संघासाठी. कावळ्याला गरुडाचं पंख लावून जमत नाही कारण गगन भरारीचं वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं. इथे फलंदाजी कबीरच्या रक्तामध्ये आहे. स्लोअर चेंडू टाका. बीमर टाका. 1 बाउन्स टाका. स्लॉट मध्ये टाका. चेंडू मात्र जाणार सीमा रेषेच्या पार. 67 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. 67 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जिल्हा प्रमुख 11 चषकामध्ये आपण पाहिलं इंज्युअर्ड होता पूर्णपणे. छातीत पेन करत होतं. बाजूचे सहकारी सांगत होते पण कुणालाही न जुमानता आतमध्ये जाणारा हा कबीर होता. जीवापेक्षा माझा क्रिकेटचा संघ मोठा आहे. ज्या गावाने मला ओळख दिली, ज्या गावाने मला सन्मान मिळवून दिला, त्या गावासाठी मी आज करू शकत नाही तर काय करू शकतो ही भावना मनात होती. यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. एक चांगलं क्रिकेटिंग. एका बाजूने अटॅक चाललाय, एका बाजूला डिफेन्स.
यावेळेस फुल केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. आणि सौरभ गोगावलेने 14 चेंडूत 52 धावा केल्यात. वैयक्तिक अर्धशतक. त्याच्या बॅटिंगसाठी नक्कीच टाळ्या होतील. बॅट उंचावून दाखवायची तमाम प्रेक्षकांना. या दिवसातील आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. फटका चांगला खेळला होता, मिड ऑफला फिल्डर देखील होता. जीवनदान दिलंय, इथं जीवनदान दिलंय कबीरला. वैयक्तिक 0 धावांवरती त्याचा झेल सोडलाय आणि तब्बल 53 धावा केल्यात. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. काहीशी सोहेल तन्वीर सारखी या शैली या गोलंदाजाची नक्की सोहेल तन्वीरची आठवण करून देतो. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. यावेळेस बॅटची बाहेरची कडा. थर्ड स्लिप मध्ये चेंडू जातोय वेगाने. कबीरने मात्र दाखवून दिलंय की का शिवगंगा इंडस्ट्रियल प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये त्याला बेस्ट बॅट्समन या अवॉर्डने सन्मानित केलं गेलं होतं. अगदी त्याच प्रकारची आक्रमक फलंदाजी त्याने केली आहे प्रिकॉम संघासाठी. शॉर्ट आर्म पुल, फटका चांगला खेळलाय, डिपॉझिट केला अगदी स्टँड मध्ये. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. अगदी दुसऱ्या बाजूला मयूरने देखील आता रंग बदलायला चालू केले. 83 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर कोण आहे? नंबर आला ना कधी गेल्या वर्षी. अगदी प्रिकॉम संघाला गेल्या वर्षीच्या पराभवाच्या जखमा अजूनही जिवंत असतील. तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं काहीशा चुकांमुळे. बॉलर 83 धावा धावफलकावरती आहेत. दादा बॉलर रॅम 83 धावा. यावेळेस नक्कीच त्या पराभवाचे उठते सव्याच परतफेड करण्याचा त्यांचा मानस असेल. वाईट चेंडू. कामगार यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, त्याच्या स्ट्रेन झोन पासून थोडासा बाहेर ठेवला. डॉट चेंडू. बऱ्याचशा वेळानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर तयार. कबीर 2. अक्षय यावेळेस स्टेप आउट डाऊन मारलाय ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर इन काव कॉर्नर दरम्यान वेगाने. पंच्याऐंशी धावा धावफलकावरती आहे. प्रोजेक्टेड स्कोर इथं 117 दाखवतोय. चालू धावगतीने जर संघ गेला तर 117 धावा 6 षटकांनंतर होतील. यावेळेस फ्लिक केला ऑन साइडच्या दरम्यान. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. अगदी मनगटाचा कसा उपयोग करावा तर मयूर तांबट सारखा 9 चेंडू आणि वैयक्तिक 30 धावांवरती खेळतोय. अगदी जनरली पाहायला गेलं तर मोठे फटके जास्त ग्राउंड शॉट मध्ये प्राधान्य देत असतो हा मयूर तांबट. आज मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादात दिसतोय, वेगळ्या मूड मध्ये दिसतोय. 9 चेंडू आणि 30 धावा. क्रिकेटिंग शॉट
क्रिकेटिंग फटके अलॉंग द कार्पेट खेळण्यात या खेळाडूचा भार असतो, परंतु यावेळेस काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. 89 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही 1.5 ओव्हर शिल्लक. यावेळेस अवांतर धावाने धावफलक वाढेल. यावेळेस फ्लिक केलाय, एक धाव, सिंगल धाव इथं प्राप्त होईल. 91 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही एक षटक बाकी आहे. पॉवर प्लेचं बंधन नक्कीच नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईन, लॉंग ऑफ बाहेर, मिड विकेट बाहेर, एक्स्ट्रा कव्हर बाहेर, स्क्वेअर लेग बाहेर. यावेळेस इनसाइड आउट, लॉफ्टेड फटका आणि झेल सुटलाय, झेल देखील सुटला आणि चौकार देखील मिळाला. गरीबी में आटा गेला. 95 धावा धावफलकावरती आहेत. मिस टाइम फटका होता, अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर झाला नाही, परंतु झेल देखील सुटला होता. यावेळेस बिरकावून दिलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. षटकांची समाप्ती 5 षटकानंतर 3 आकडी धाव संख्या इथं पार केली आहे. तब्बल 101 धावांचा डोंगर रचलाय आणि बिनबाद एकही गडी बाद न होता या दोन्ही सलामीवीरांनी 101 धावांचा डोंगर रचला. या ठिकाणी दादा बॉलर कोण आहे? दादा बॉलर मॅच पाहण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे, क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. यावेळेस फ्लिक केलाय, ऑन साइडच्या दरम्यान फिल्डर येईल तिथं, परंतु पुन्हा एकदा गरीबी में आटा गेला. चौकार. एकशे 5 धावा धावफलकावरती आहेत. नशीब सुद्धा त्यांचं साथ देतो, जो संघर्ष करतात. तिथं संघर्ष केलाय मयूरने आणि कबीरने. यावेळेस फुल टॉस चेंडू, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट मंचाला सलामी. चेंडू जाईल सीमा रेषेपार, षटकार. अगदी फिल्डिंग टीमचे प्रयत्न चांगले होते, कबीरला जाळ्यात अडकवण्याचे झाले पण देखील, परंतु कॅच सोडला. त्याचा एक मोबदला. ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू, चेंडू जाईल. चौकार. अप्रतिम फटकेबाजीचं दर्शन. 115 धावा धावफलकावरती. 103 झालते. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभे करण्यात यश येईल का? यावेळेस क्रिकेटिंग शॉट, डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला. 22 चेंडू 70 धावा सौरभच्या. दुसऱ्या बाजूला 12 चेंडू 41 धावा मयूरच्या. मयूरचं अर्धशतक पूर्ण होईल का? अजूनही 2 चेंडू बाकी. यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता, भिरकावून दिला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मयूर तांबटचं जर अर्धशतक पूर्ण झालं तर महेश मांगडे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक इथं जमा झालंय. 13 चेंडू आणि 47 धावांवरती खेळतोय. आज एक देखणे फटके स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळाले, अगदी पुल शॉट पाहायला मिळाले. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल जाईल सीमा रेषेपार. अगदी शेवट सुद्धा षटकाराने केलाय.
आणि 6 आणि आताचा पुरस्कार देखील पारितोषिक देखील आपल्या नावावरती जमा केले आणि 128 6 त्यांच्या नक्की जोरदार टाळ्या होतील कबीर साठी आणि मयूर साठी. 128 धावांचं डोंगर इथं उभं केलंय दोन्ही फलंदाजांनी. जीवनदान नक्कीच मिळालं होतं पण त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय कबीर. मयूर तांबट आपल्याला आपले अर्धशतक पूर्ण झाले त्याच्यासाठी महेश मांगडे या दानशूर व्यक्तींनी इथं पारितोषिक जमा केले. महेशजी मांगडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मिळतंय आपल्या खेळीबद्दल. लाईव्ह आपणास विनंती आहे 501 रुपयांचं पारितोषिक इथं पटकावलंय आपल्या खेळीने. हॉटेलच्या बाजूला असणारी इको गाडी आपणामुळे वाहतुकीस अडथळा. आदरणीय वाल्लेकर साहेब भाऊ बालगरे आपणास विनंती असेल आपली गाडी इथं पार्किंग मध्ये सर्व प्रेक्षकांना विनंती असेल इथं बाजूला प्रशस्त पार्किंग उभं केलं तिथं आपल्या गाड्या लावायच्या आहेत आणि स्पर्धेला सहकार्य करायचंय. चला स्पीड अप करा अजूनही सामने शिल्लक आहेत. हॅलो स्वप्नील बालगरे तेवढी गाडी काढून घ्या ना आतमध्ये लावा तिथं हॉटेलमध्ये लावा तिथं. वाड्याची गाडी थांबलेली आहे तिथं. चला क्षेत्ररक्षण लावून घेऊया. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते सिन्नीमुर वर्सेस प्रीकॉम. एक मोठं आव्हान इथं उभं केलं प्रीकॉम संघाने. 128 धावांचं 129 धावा विजयासाठी 129 धावांचा पाठलाग करताना सिन्नीमेरो
गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो वेगवान गोलंदाज कबीर. शॉर्ट आर्म पुल चा प्रयत्न होता. लीगल फेअर डिलिव्हरी. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी वाईड. द फ्लाइंग जेट आबाद चौधरी. यावेळेस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पण पुन्हा एकदा ही कुठली निशाणी आहे? 2 का दिलेत? वाईट चेंडू. पॉवर प्लेचे 2 षटक असतील. लॉंग ऑफ बाहेर. मिड विकेट बाहेर. स्लिप ठेवली आहे. बाहेरची कडा परंतु झेल सुटला. चांगलं जाळं विणलं होतं. झेल काहीसा सोपा नव्हता तरी देखील संधी निर्माण झाली होती. कॅचेस विन मॅचेस. यावेळेस बाहेर काढलाय आउट स्विंगर. फलंदाजी मार्कवरती दाखल झाला निलेश आणि मंगेश थोरात. यावेळेस मोठा फटका मारण्यात बीट झालाय. यावेळेस वाईट चेंडू. वाईट. अवांतर धावेने धावफलक वाढेल. धावफलक 3 धावांवरती. दोन्ही टीमचा संघर्ष करावा लागेल. सिन्नमेरो संघाला पहिला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना विजय आवश्यक आहे. ड्राईव्ह केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्लाइस केलाय ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. अगदी देखना स्ट्रोक अलॉंग द कार्पेट फटका होता. गॅप मधून काढला होता. षटक संपलंय. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय सॅम. अगदी फिरकीपटू म्हणून शिवंगोऱ्यात एक नामांकित गोलंदाज सॅम. बॉलर कोण आहे? समीर. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 13 झाले आणि जानेवारी 14. बोल तयार. यावेळेस फटका चांगला खेळला. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. मेरिडेज संघ विरुद्ध वाडकर इंडस्ट्रील या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. राहुल चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. अशोक भाऊ वाडकरांचं वादळ इथे पाहायला मिळेल का? मोठा फटका. बॉल जाईल सरळ सीमा रेषे पार. खणखणीत षटकार.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची बाहेरची कडा होती, परंतु यष्टीरक्षक फार दूरवर असल्यामुळे वन्स बाउन्स त्याच्यापर्यंत पोचला चेंडू. मेरिटेज विरुद्ध वादळ इंडियन्स या संघांमध्ये फटका लॉफ्टेड केलाय. चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. माफ करा, अजूनही जोपर्यंत पण तो असा आहे का? इथे आहे ना, इथे इथे कॉइन आहे बघा. प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोलजी जरांडे. अमोलजी जरांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. यावेळेस मोठा फटका भिरकावून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल मात्र हवेतच. खणखणीत षटकार. याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल तेव्हा कुठे 128 धावांचं आव्हान इथे पार करायला लागेल. पहिला सामना गमावल्यानंतर चांगलं कमबॅक. वादळ इंडियन्स इलेक्टेड टू बॉलिंग. वादळ इंडियन्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी त्यांच्या संघात पाहिले तर निलेश सनस यांचे सारखे रावळपिंडी एक्सप्रेस वेगवान गोलंदाज, अगदी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. दाजी क्लब मध्ये पोरं का तुम्ही एखाद्या टीमचं वाटोळं करसाल ना तुम्ही? काय क्लब मधली ती वाडकर एंटरप्राइजेस मधली तुम्ही पण काय. यावेळेस फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. काव कॉर्नर दरम्यान फिल्डर येईल. पांडा आहे पांडा. चांगलं क्षेत्ररक्षण. इंडिव्हिज्युअल दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय कबीर. फिटनेस फ्रीक कबीर. अगदी वैयक्तिक 60 धावा केल्यानंतर देखील गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी तो आलाय. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्यानंतर कर्णधाराचा विश्वास सार्थ ठेवण्यासाठी तो आलाय. यावेळी स्लोअर चेंडू. वाईज वाईट. आबा चौधरी यांचे हातवारे काहीसे न समजण्यासारखे. रात्री पण हातवारी बारी करतो. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. थर्ड स्लिप दरम्यान चेंडू जाईल. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. शिवंगा प्रीमियर लीग पर्व 1 चे वेगवान गोलंदाज तसेच बेस्ट बॉलर या पुरस्काराने सन्मानित बबलू भाऊ राजवुडे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेस लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न होता. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 षटकांचा खेळ इथं पूर्ण झालाय. अजूनही मयूर तांबटने त्याच्या हातामध्ये चेंडू घेतलेला नाहीये. यावेळेस सरळ बॅटने मारण्याचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू. अगदी सामन्याचं समीकरण पाहिलं गेलं तरी 20 चेंडू आणि तब्बल 102 धावा. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार, चौकार. यावेळेस खोदून काढला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या दरम्यान फिल्डर येईल. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 18 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतो अष्टपैलू खेळाडू मयूर तांबट. आपल्या चेंज ऑफ पेस व्हेरिएशनने ज्याच्या शिवंगा खोऱ्यात ओळख मयूर तांबट. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईट वाईट. पहिला वाईड आहे ना. पहिला चेंडू वाईट. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा होती परंतु पुन्हा एकदा झेल सुटला होता. होती ना. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. लॉंग ऑन बाहेर. लॉंग ऑफ. स्क्वेअर लेग. मिड विकेट. डीप पॉइंट बाहेर. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तेथे आहे. खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. खेळाडूंनी फील्ड थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची आहे. कोणतीही स्वतःला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बोलो तयार. यावेळेस ऑन साइडच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर तिथे आहे. नंदू वेगाने येतोय. सिंगल धाव प्राप्त होतीये. 34 धावा धावफलकावरती आहेत बिनबाद. निलेश 15 चेंडूत 17 धावांवरती खेळतो. तसेच त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर वरती मंगेश थोरात 6 चेंडूत 13 धावांवरती खेळतोय. यावेळेस लॉफ्टेड फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. इथे मिसफिल्ड होतीये आणि इथे दुसऱ्या प्रयत्नात चांगला चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावा प्राप्त होत आहेत. 2 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडूला समाचार घेता आला नाही. अगदी चेंज ऑफ पेस गती परिवर्तनने ओळखला जाणारा हा गोलंदाज मयूर तांबट फक्त 5 षटक, फक्त 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या आहेत. एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. प्रत्येक या गोलंदाजामध्ये प्रत्येक चेंडू टाकण्यामध्ये व्हेरिएशन असते. एक चेंडू बीमर, एक स्लोअर. परत एकदा लॉफ्टेड केलाय. तिथे प्लेयर आहे. वाह, अक्षय सनस काय झेल टिपलाय. फक्त 5 धावा खर्च करून एक गडी एक गडी बाद केलाय. मंगेश होता ना. बॅटर नेम राकेश. बॅटर नेम प्लीज. गणेश निलेश. यावेळेस फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने
चेंडू जाईल सुसाट वेगाने सीमा रेषे पार चौकार. बॉलर नेम गोलंदाजी मार्कोती दाखल होत आहेत नाना आणि अगदी स्वागत केलंय त्यांचं चौकाराने. यावेळेस बॅकफुट वरती येऊन पंच केला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सिंगल धाव प्राप्त होईल. एकच केली हा ना राहू ते लॉटवाल्यांचा पण प्रॉब्लेम होते मग एका लॉट मध्ये सगळ्या लॉट मध्ये 5 जण एका लॉट मध्ये 4 जण 6 मध्ये इकडे मग चिट्टे परत उडवावे लागतील ना का नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलर लेटचा चेंडू अगदी खरपूस समाचार घेतलाय. चेंडू जाईल सीमा रेषेपार 49 धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 80 धावा. एका चेंडू पाठीमागे 10 धावा कराव्या लागतील तेव्हा कुठे विजयाचं समीकरण सोपं होईल. यावेळेस बॅकफुट वरती येऊन पंच केलाय काव कॉर्नर दरम्यान फिल्डर येईल. वा काय फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग. मयूरची अगदी 100% योगदान देत आहे आपल्या संघासाठी. स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय मयूरचं. गोलंदाजी फलंदाजी तसेच फिल्डिंग. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय चेंडू निर्धाव चेंडू. 49 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती मयूर. 6 चेंडू आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आलं इथं अनिल भाऊ गोगावले यांच्या कोण अर्जुन अण्णा गोगावले यांच्याकडून. फटका चांगला खेळला होता. बॉल जाईल सीमारेषे पार चौकार. 6 चेंडू आणि 76 धावांचं आव्हान. वर कसं आहे सुपर हिट आहे का. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. सामना पाहण्यासाठी आलेले शिवभक्त गणेश सनस आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. आज मात्र ते खेळाडूंच्या भूमिकेत आहेत. यावेळेस फ्लिक केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर असेल. आता मात्र औपचारिकता विजयाची. 55 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आणि 74 धावांचं मोठं आव्हान. आता मात्र प्रिकॉम संघ विजयाच्या दिशेने घौडदौड करताना. यावेळेस फटका चांगला खेळला. अलोंग डीप कार्पेट कबीर तिथे येईल.
आणि प्रिकॉम संघाने हा सामना अजून एक बॉल राहिला असेल. गेली ती अपडेट नाही होत का? तब्बल 72 धावांनी हा सामना प्रिकॉम संघाने जिंकलेला आहे. प्रिकॉम संघाचा हार्दिक अभिनंदन. सिन्नर संघाला देखील पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो सौरभ गोगावले. वैयक्तिक 22 चेंडू 72 धावा तसेच 2 विकेट्स 2 कॅचेस. सामनावीरांनी त्यांना सन्मानित केलं जातंय.